महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आज शहरात ध्वजसंचलन आणि पोलीस आयुक्तांकडून मानवंदना देण्यात आली आहे। तसेच आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला। पाहूया सविस्तर बातमी। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आज सकाळी पोलीस कवायत मैदानावर ध्वजसंचलन, मानवंदना आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या समोर पथसंचलन करण्यात आले। तसेच बॉम्ब शोध पथक, अल्फा श्वान पथकाने प्रात्यक्षिक देखील सादर केले। या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या बडी दर्गा हायस्कूल, सिडको हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रात्यक्षिक पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उपस्थित होते। पथसंचलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शस्त्रांची माहिती देखील जाणून घेतली। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली। पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला ध्वज प्रदान केला। तेव्हापासून हा दिन पोलीस दिन म्हणून साजरा करण्यात येतो। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हाताने बनवलेल्या काही भेटवस्तू देत पोलीस आयुक्तांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानत त्यांच्याशी संवाद साधला। संपूर्ण पोलीस दलाला 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीने मानवंदना। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल